आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आपल्यातील काही माणसांना फोन येत आहेत ते चलबिचल। पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य, परिस्थिती बदलणार आहे, सकारात्मक रहा। सांगलीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून हर्षवर्धन पाटलांचा सल्ला। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये चालले होते, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा। अहमद पटेल आता नाहीत, पण दिल्लीमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली होती, हे सर्वात जास्त मलाच माहिती। शिंदेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते तर पक्षानं त्यांना मंत्री का बनवलं? संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्केंचा सवाल। शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती। संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही, जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष। राऊतांच्या टीकेला बावनकुळेंचं खोचक उत्तर। उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली। पटोलेंनी शिंदे अजितदादांना दिलेल्या ऑफरनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंनी आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष देण्याची गरज। पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला। 3 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन होतं, पण अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख नाही। घराघरात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे। लाडकी बहीण योजना आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी लेझिमवर धरला ठेका। कोतवाल गावी पालखी नाचवत ढोल ताशा वाजवण्याचा आणि लेझिम खेळण्याचा ग्रामस्थांसोबत आनंद लुटला।